हॉटेलसारखी चव आणि अन्नाकडे भेटतात असे मेंदूवडे आज आपण घरच्या घरी करणार आहोत आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी लाल टोमॅटोची चटणी ती सुद्धा करणार आहोत. नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी 2 कप उडदाची डाळ रात्रभर भिजत ठेवली होती. बघू शकता, तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही 4 तास किंवा 5 तास मध्ये भिजत ठेवलात तरी चालेल. आपण आता ही मिक्सरच्या जारमध्ये घालून वाटून घ्यायची आहे. अशी मी वाटून घेतलेली आहे. पाण्याचा वापर मी इकडे नाही केलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या आहेत, अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत मी, त्या घालणार आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरा आहे, ते घालायचं आहे. इकडे मी ओल्या खोबऱ्याचे असे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत, खूप छान लागतात मेंदूवड्यामध्ये, ते घालायचे आहेत. त्यानंतर कढीपत्त्याची पानं सुद्धा अशी मी बारीक चिरून घेतलेली आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, ती घालायची आहे. त्यानंतर मेंदूवडे थोडे असे कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ आहे, ते घालणार आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आहे, ते घालायचं आहे. आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं बॅटर आहे ते थोडं असं हलकं करून घ्यायचं आहे. बघू शकता, असं मिक्स करायचं आहे. 2 ते 3 मिनिटं आपलं मेंदूवड्याचं बॅटर आहे ते एकदम असं परफेक्ट तयार झालेलं आहे. आपण आता हे मेंदूवडी तयार करणार आहोत. तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. सर्वप्रथम तेल आहे ते चांगलं कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता, मी असं ग्लास घेतलेला आहे, ग्लासावरती असा रुमाल ठेवून घेतलेला आहे. आपण त्याला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे. आपण आता हे मेंदूवड्याचं बॅटर आहे ते असं त्याच्यावर ठेवायचं आहे. एकदम सोपं आहे करण्यासाठी. तुम्ही कोणती पद्धत करता ते कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असं करून तळून घ्यायचे आहेत हे मेंदूवडे. गॅसची फ्लेम आता मात्र इकडे मीडियमच ठेवायची आहे व मध्ये मध्ये असं पलटी मारून घ्यायचे आहेत. चांगले सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे मेंदूवडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. अगदी हॉटेलसारखे लागतात एकदम चवीला. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि मस्तपैकी बघू शकता कलर सुद्धा आलेला आहे आणि मस्तपैकी आपले मेंदूवडे हॉटेलसारखे तयार झालेले आहेत. आपण आता मस्तपैकी त्याच्यासोबत खाण्यासाठी लाल टोमॅटोची चटणी आहे ती करणार आहोत. इकडे फ्रायपॅन घेतलेला आहे. फ्रायपॅनमध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा चणा डाळ इकडे मी घेतलेली आहे ती घालायची आहे. 1 चमचा उडदाची डाळ आहे ती घालायची आहे. त्यानंतर आलं आणि लसूण पाकळ्या आहेत त्या घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या आहेत 2, त्या घालायच्या आहेत. इकडे मी थोडेसे असे ओलं खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत ते घालणार आहे. 1 कांदा असा तुकडे करून घेतलेला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर 2 टोमॅटो असे मी उभे चिरून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत व चांगलं असं हाय फ्लेमवर आपल्याला हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. जोपर्यंत टोमॅटो आहे तो चांगला असा मऊसूत होत नाही तोपर्यंत परतवून घ्यायचं आहे. नक्की ही लाल टोमॅटोची चटणी करून पहा, खूप छान चवीला तर खूप भारी लागते आणि आपला टोमॅटो सुद्धा बघू शकता तुम्ही मऊसूत झालेला आहे. आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे व थोडंसं साखर घालून आपण हे वाटून घेणार आहोत. असं मी मिक्सरच्या जारमध्ये घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं किंचित अगदी 1 चमचा पाणी घालायचं आहे व थोडीशी चिमूटभर साखर आहे ती घालायची आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये चिंचेचं पाणी पण घालू शकता व आपण आता ही मिक्सरला वाटून घेतलेली आहे. बघू शकता खूप भारी दिसत आहे आणि खायला तर खूपच छान लागते. आपले मेंदूवडे पण तयार आहेत आणि लाल टोमॅटो चटणी पण. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.